हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आणि आज मी आणले आहे स्वीट आणि तिसरी. स्वीट म्हणजे माणकी आणि तिसरी. चला तर मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. तर हे आहे स्वीट म्हणजेच माणकी. ते मी अशी गोल गोल कापून घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून साफ करून असे गोल गोल ते कटिंग करून घेतलेले आहेत. आणि ही मला 250 रुपयाला अर्धा किलो मिळाले. हे बघा, असेच सगळ्यांचे गोल गोल तुकडे करून घेतलेले आहेत मी. याची मी करणार आहे चिली आणि याची मी कढी करणार आहे. हे मी गरम पाण्यामध्ये थोडं वाफवून घेतले तिसरे, जेणेकरून याची जे तोंड आहे ती आपणच उघडतात आणि आपल्याला साफ करायला बरं पडतं, सोपं पडतं. त्यामुळे मी हे गरम पाण्यात उकळून घेतले आणि ते पाणी मी टाकणार नाही आहे. तर याच्यासाठी आपल्याला पाहिजे आहे कांदे, टोमॅटो आणि हे आपण आता कट करून घेऊ. तर माणक्याचं सुकं करण्यासाठी मी कांदा कापून घेतला आहे, टोमॅटो एक घेतला आहे आणि मिरच्या घेतल्या आहेत. तर आपण आता याला फोडणी मारूया. याच्यासाठी एक कढई घेतली आहे आणि त्यात मी फॉर्च्यूनचं मोहरीचं तेल घालते. गॅस पेटवून घेऊया. तेल गरम झाल्यावर त्याच्यात कांदा, मिरची आणि कांदा टाकून घेऊया. कांदा व्यवस्थित भाजून घेणार आहे मी. लालसर होईपर्यंत कांदा भाजायचा. कांदा व्यवस्थित भाजला आहे. त्याच्यात मी टाकणार आहे टोमॅटो. नंतर हे माणके त्याच्यावर आपण घालूया, जेणेकरून ती व्यवस्थित भाजून लवकर शिजेल. याच्यामध्ये थोडे काही मसाले घालूया. चवीपुरतं मीठ, गरम मसाला, थोडी धने पावडर, थोडं सोया सॉस. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पाणी मी अजिबात घातलेलं नाही, तरी हे पाणी आपणच तयार होतं याच्यात, त्यामुळे पाणी घालायची गरजच पडत नाही. थोडा वेळ झाकून वाफवूया, म्हणजे गरम करी शिजवूया. तोपर्यंत मी हे तिसरे वेगळे करून घेते. ही एक शिंपली ठेवायची आणि ही दुसरी त्याच्या साईडची काढून टाकायची, ज्याच्यामध्ये काही मांस वगैरे नसतं ते काढून टाकायचं. तर हे पाणी आपल्याला टाकायचं नाही आहे, कारण सगळी टेस्ट असते ती ह्याच्यामध्येच गेली आहे पाणी उकळल्यामुळे. आणि हे पाणी गाळून आपल्याला घ्यायचं आहे आणि ते कढीमध्ये घालायचं. पाणी मी गाळून घेतलं आहे, मी आता साईडला ठेवूया आणि वळूया आपल्या माणकीकडे, माणक्याच्या सुक्याकडे. मी अगदी थोडं याच्यात पाणी घालते, जेणेकरून हे बरं शिजावं. याच्यात थोडं खोबरं घालूया. अगदी चविष्ट अशी आपली माणकीचं सुकं रेडी आहे. आणि आता तिसऱ्यांकडे वळूया. मी तिसऱ्यांच्या वाटपासाठी घेतलं आहे कांदा, धणे, थोडीशी हळद, हे चिंच, लसूण, खोबरं आणि मिरच्या. हे आता वाटप करून मग त्या वाटपामध्ये तिसरे घालणार. तर याच्यात मी वाटप आणि चिरलेला कांदा घातलेला आहे आणि हे जे आम्ही पाणी ठेवलेलं होतं ते आम्ही याच्यात घालणार आहे आता. आणि त्याच्यानंतर हे घालणार आहोत. तिसरे घातलेले आहेत आणि हे बरं असं ढवळूया.
आणि त्याच्यात चवीपुरतं मीठ घालूया. झालं. किती सोपं आहे ना. तुम्ही ट्राय करून नक्की बघा. तर आमचं तिसऱ्याचं कालवण आणि माणक्याचं सुकं रेडी झालेलं आहे. तुम्ही करून बघा. तुम्हाला जर आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.